हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. कोल्हापूरला पश्चिम दक्षिण काशी म्हटलं जातं. याचं कारण कोल्हापुरामध्ये श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे, अस्तित्व आहे. श्री महालक्ष्मी मंदिराच्या व्यवस्थापनासह पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 3000 मंदिरांचं व्यवस्थापन करणारी संस्था म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर असू दे किंवा ज्योतिबाचं देवस्थान असू दे, यासारखी जवळपास 3000 मंदिरं आणि 6500 हेक्टरपेक्षा अधिक जमीन या देवस्थान समितीकडे आहे. देवस्थान समितीचा कारभार हा नेहमीच चर्चेचा आणि काही वेळा वादाचा मुद्दा बनलेला आहे. म्हणजे भाविकांना अजूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत अशी तक्रार होतीये. श्री महालक्ष्मीच्या मंदिर परिसरामध्ये एखादं भक्तनिवास असावं, चांगलं अन्नछत्र असावं, मंदिरांसाठी कायमस्वरूपी दर्शन मंडप असावा, चांगली स्वच्छतागृह असावीत, अशा अनेक मागण्या होत आहेत. पण अजून तरी भाविकांच्या या मागण्यांना मूर्त स्वरूप आलेलं नाहीये. दुसरीकडे देवस्थान समितीचा कारभार काही वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडतो. मग जमीन विक्री प्रकरण असू दे, लाडू प्रकरण असू दे किंवा मोटर खरेदी प्रकरण असू दे, या पार्श्वभूमीवरती आज आम्ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा एकूण कारभार, आजवरचा त्यांचा प्रवास, त्यांच्यासमोरच्या अडचणी आणि त्यांच्यासमोरची आव्हानं या विषयावरती बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सध्याचे अध्यक्ष माननीय राजाराम माने साहेब. नमस्कार. त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आणि त्याचबरोबर आहेत हिंदू जनजागरण समितीचे सुनील घनवट. आपल्या तिघांचे स्वागत आहे. सुरुवातीला म्हटल्या पद्धतीनं आपल्याला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा आजवरचा जर काही इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये देवस्थान समितीच्या मालकीच्या ज्या काही जमिनी आहेत त्याच्याबद्दलची काही प्रकरणं वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आढळून येतील. आजवरचा इतिहास बघायचा झाला तर PB साळुंखे, अशोकराव साळोखे, आजगेकर वकील, DY पाटील, भास्करराव सूर्यवंशी, गुलाबराव घोरपडे या लोकांनी संचालक आणखीन अध्यक्षपद म्हणून या ठिकाणी काम केलंय. गेल्या काही वर्षामध्ये एकूणच सगळे जी काही महामंडळ आहेत त्यांचं स्वरूप हे राजकीय लोकांच्या संचालक मंडळांचं स्वरूप असं एक झालेलं हा एक वेगळा पुन्हा मुद्दा आणि मतप्रवाह आक्षेपाचा प्रश्न आहे. देवस्थान समितीपुरतं बोलायचं झालं तर साहेब तुम्हाला पहिल्यांदा विचारतो, अध्यक्ष म्हणून तुम्ही आता चार्ज घेतलेला आहे, तर मुळात ज्या काही भाविकांच्या अपेक्षा आहेत, ज्या काही मागण्या आहेत, मग अशी म्हणले त्या पद्धतीनं मग अन्नछत्र असू दे किंवा त्या ठिकाणी चांगला दर्शन मंडप असू दे, स्वच्छतागृह असू देत, या मागण्या अजूनही पूर्ण का झालेल्या नाहीये? पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आपण आताच सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारण 3000 देवस्थानचं काम पाहते. या समितीची उत्पत्ती ही पूर्वीच्या काळी या भागातील जी संस्थान होती त्या संस्थांमार्फत देखभाल केली जाणारे देवस्थान एकत्र क्लब केली. यामध्ये सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यात आणि काही ठाणे जिल्ह्यातल्या काही देवस्थानचा समावेश आहे. ही सर्व देवस्थान मॅनेजमेंटसाठी देवस्थान समितीकडे आली आणि त्याचा एक कायदा तयार झाला. सर्वसाधारण 70 सालापासून ही देवस्थान समिती अस्तित्वात आहे. प्राथमिक काम आतापर्यंत देवस्थान समिती देवस्थानची देखभाल करणं आणि देवस्थानच्या जमिनी, कदाचित जमिनीचा भाग तर हा थोडा दुर्लक्षितच आहे, परंतु देवस्थानचं प्रशासन पाहणं हा राहिलेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं उत्पन्न असलेले देवस्थान महालक्ष्मी आणि ज्योतिबा हे आहेत. बाकीचे देवस्थानांमध्ये कदाचित उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा पद्धतीचाही प्रकार आहे. गेल्या 30-35 वर्षात जे पदाधिकारी आले त्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले, परंतु देवस्थान म्हणून एक जसे आपण आज इतर देवस्थान शिर्डी संस्थान किंवा सिद्धिविनायक पाहतो त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात या देवस्थानकडे फंड्स कधीच जमा झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. याचं एक कारण महत्वाचं असेल की त्या ठिकाणच्या जिथं उत्पन्न आहे त्या ठिकाणी पुजारी आणि देवस्थान समिती यांच्यामध्ये जी विभागणी आहे उत्पन्नाची, हा एक मोठा फॅक्टर असू शकतो. आणि काही ठिकाणी देवस्थानला समितीला पदरचा खर्च घालून देवस्थान काही मेंटेन करावे लागतात. गेल्या सर्वसाधारण 3 वर्षापासून माझ्या अगोदरचे जिल्हाधिकारी आणि मी आल्यापासून माझ्याकडे हा कार्यभार आहे. यामध्ये आय थिंक 2010 पासून हा जिल्हाधिकाऱ्यांकडे चार्ज आला.
तर त्यापासून आपण गेल्या काही वर्षात आपले फंड सातत्यानं वाढावे यासाठी आपण काही प्रयत्न केले. मी सर्वसाधारण कार्यभार घेतला 2.5 वर्षापूर्वी, त्यावेळी 35 कोटीच्या आसपास फंड्स होते, आता ते 65 कोटीपर्यंत गेलेले आहेत. पण सर, त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप असा आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी चार्ज घेतला म्हणून फंड्स वाढले नाहीत, तर भाविकांचा ओघ वाढला, भाविकांचं दातृत्व वाढलं म्हणून फंड्स वाढले. ऑफकोर्स तोही मुद्दा आहे. इव्हन काही ठिकाणी आपण दानपेट्या बसवू शकलो स्थानिक पुजाऱ्यांचा विरोध असताना सुद्धा, हा एक त्याचं पाठीमागचं कारण आहे. परंतु एक आम्ही सातत्यानं हे पाळायला आहे की मोठ्या प्रमाणात खर्च न काढता कॉर्पस ज्याला म्हणतो देवस्थानचा कशा पद्धतीने वाढेल याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात सुखसोयी तयार करायच्या असतील तर आपल्याकडे सफिशियंट फंड्स असणार. पण म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार अजूनही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे पुरेसे फंड्स नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण मी पण जो काही 40-45 कोटीचा आता फंड आहे त्या फंडचा विनियोग तरी काय कदाचित मी असं म्हणेन की अजून आपले 200 कोटीपर्यंत फंड्स सर्वसाधारण जायला पाहिजेत की जेणेकरून देवस्थानच्या त्या फंड्स मधून सफिशियंट व्याज जनरेट होऊ शकेल. व्याज अधिक देणग्या याच्यातून आपण काही विकासाची कामं करू शकू. आज आपण जी केलेली आहेत कामं, आपल्याला कल्पना आहे महालक्ष्मी देवस्थानमध्ये काही वर्षापूर्वी गव्हर्नमेंटनं 10 कोटी रुपये देऊन तिथले काही सुधारणा केल्या. ज्योतिबाच्या बाबतीत ही पूर्वी प्रयत्न झालेले आहेत. आता सुद्धा गेल्या वर्षी आपण डीपीडीसीतून काही खर्च केलेला आहे, तिथे रस्त्याच्या सुधारणा बऱ्याचशा केलेल्या आहेत. परंतु देवस्थान समिती ऍज सच आतापर्यंत मोठ्या प्रमाणात असा प्रयत्न झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. देवस्थान समितीकडे स्टाफ असलेला अत्यंत कमी प्रमाणातला स्टाफ आहे, फंड्स कदाचित सफिशियंट नाही आहेत. त्यावेळी त्याच्या ज्या सिस्टीम्स डेव्हलप व्हायला पाहिजेत. देवस्थान समितीकडे एखादा तहसीलदार असावा जो जमिनीची देखभाल करू शकेल, अकाउंट्स ऑफिसर असावा, एखादा चांगला इंजिनियर असावा जो सफिशियंटली क्वालिफाईड आहे आणि या गोष्टी करू शकेल. आज पण मग याबद्दल तुम्ही काही प्रयत्न केलेत का? यासाठी जिल्हाधिकारी म्हणून पण तुम्हीच काम करताय. यासाठी आम्ही एक प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवलेला आहे की याच्यामध्ये चांगल्या गुणवत्ताधारक जे इफिशियंट कामं करू शकतील अशा पद्धतीची देवस्थान समितीचं प्रशासन उभं केलं पाहिजे. याच्यामध्ये किमान एक सचिव म्हणून ऍडिशनल कलेक्टर किंवा डेप्टी कलेक्टरच्या ग्रेडचा माणूस असावा. जमिनीचं व्यवस्थापन पाहण्यासाठी किमान एक इस्टेट ऑफिसर नावाचं एक पद असावं की ज्याच्यामध्ये तहसीलदार ग्रेडचा माणूस असावा ज्याला जमिनीची माहिती. थोडक्यात संपूर्ण देवस्थान समितीचं एक पुनर्बांधणी करावी असं तुमचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. किमान डेप्टी इंजिनियर ग्रेडचा माणूस असावा, एखादा अकाउंट्स ऑफिसर चांगला असावा जो अकाउंटिंग मॅटर्स पाहू शकेल वगैरे. तर याच्यासाठी आपण एक प्राथमिक स्वरूपाचा प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे. ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आपल्या सोबत आहेत. मला सांगा की मुळात हिंदू जनजागरण समिती याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्व्हॉल्व्ह झाली आणि तुमच्या मागण्या काय आहेत? हिंदू जनजागृती समितीची भूमिका जास्त चांगली ते सांगू शकतील, पण हिंदू विधिज्ञ परिषद म्हणून मी जे म्हणेन ते अशा स्वरूपाचं आहे की देवस्थानं ही धर्म आणि समाज या दोघांची पण रक्ताभिसरण केंद्र ज्याला आपण म्हणतो. शहरांमध्ये उद्यानं तशी धर्म आणि समाजासाठी ही देवळं आहेत ज्याचा उपयोग सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक अशा 3-4 गोष्टींसाठी व्हायला पाहिजे. दुर्दैवाने आज तो होत नाहीये. यासाठी आम्ही गेल्या 3 वर्षांपासून या विषयामध्ये हात घालतो आहोत. आम्ही पंढरपूरचा विषय अशाच पद्धतीचा अनेक गोष्टी होत्या, जसं आता यांनी सांगितलं, जे त्याच्यातलं प्रोफेशनलिझम पाहिजे, जी गुणवत्ता पाहिजे कामामधली ती अशीच तिथे पण नसणं. म्हणजे 30-30 लाखाचा हिशोब केले तर 30-30 लाखाच्या रकमा बँकेत भरायला कोण नाही म्हणून पोत्यात बांधून ठेवणं, अशा स्वरूपाचे तिथे घोटाळे होते. 1200 एकर जमीन होती ज्याचं 1 रुपयाचं उत्पन्न नव्हतं, 1 फुटाचं पदेशन नव्हतं. आम्ही शेवटी मग हायकोर्टात याची जनहित याचिका केली. आज 300 एकर जमीन देवस्थानला परत मिळालेली आहे. उपजिल्हाधिकारी स्तराचा एक पूर्णकालीन अधिकारी आज तिथे आहे. पण थोडंसं इथे मला असं म्हणावंसं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या मागचा हेतू आहे की हे नीट व्हावं पुन्हा. म्हणजे इनफॅक्ट आमचं जे आंदोलन आहे किंवा विषय हा यांना मदतीचा, यांना चांगलं काहीतरी मिळावं अशा स्वरूपाचाच आहे. त्याच्यासोबत मी असं म्हणेन की तुळजापूर देवस्थानामध्ये पण जिल्हाधिकाऱ्यांच्याच ताब्यात होतं. प्रवीण गेडामांनी तुळजापूर किती स्वच्छ केलं आणि तिथल्या जमिनींच्या त्यांनीच किती उघडकीस आणले हे आपल्या सगळ्यांसमोर आहे. आम्हाला खरी अपेक्षा त्यांच्याकडून अशा स्वरूपाच्या कामाची. जिल्हाधिकारी महोदय तेच म्हणतात की या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं रिस्ट्रक्चर करणं आवश्यक आहे, हे त्यांनी कबूल केलेलं आहे ऑलरेडी. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचंय. इथे ज्या इच्छाशक्तींचा अभाव आहे, इथे राजकीय इच्छाशक्तींचा अभाव आहे, कारण इथे स्पष्ट भ्रष्टाचार राजकीय कारणांसाठी झालेले आहेत असं मी म्हणेन. तुम्हाला असं वाटतं, तुमचा असा आरोप होता मध्यंतरी की ही सगळी काही महामंडळ आहेत हे राजकीय अड्डे बनायला लागलेले आहेत म्हणून? तसंच झालेलं आहे. मी तुमच्याकडे त्याची पत्र दाखवतो. इथे सदाशिवराव मंडलिक म्हणतात की यांना घ्या कारण हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, युथ काँग्रेसचं काम करतात. सदाशिवराव मंडलिक स्वतः म्हणतात की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची स्थिती आज आंधळ दळतो आणि कुत्रपीठ खातो अशी झालेली आहे. पण ते असं नाही म्हणत की या सगळ्या कारभाराची चौकशी करा आणि भ्रष्टाचारांना शासन करा. ते काय म्हणतात की अमक्या माणसांना तिथे घ्या अध्यक्ष म्हणून. का
तर ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आणि अशा शिफारसींची एक भली मोठी चवड तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हेच दिसेल की युथ काँग्रेसचं काम करतो, काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे, काँग्रेसच्या अध्यक्षपदी आहे, इथले काँग्रेस सरळ विभागणी असते की 3 जागा राष्ट्रवादीला, 3 जागा काँग्रेसला आणि अध्यक्षपद जे कोण मेजर असेल काँग्रेसला, अशा पद्धतीने होतं. त्याच्यामुळे या सगळ्याला एक शिस्त लावण्यासाठी ज्या पद्धतीने त्यातले तज्ज्ञ आहेत तशा तज्ज्ञांची नेमणूक केली पाहिजे, हे जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं जे त्याला तुम्ही सहमत आहात. पण त्याच्यासोबत मी असं पण म्हणेन, म्हणजे इथे पॉलिटिकल ज्याला राजकीय इच्छाशक्ती म्हणतो आपण त्या स्तरावरती इथे काहीच नाही. कारण त्यांनी प्रस्तावाचं सांगितलं, त्याचं थोडंसं आधी जाऊन सांगतो. साहेब येण्याच्या आधीचं जे आधीच्या कलेक्टरचं त्यांनी नाव घेतलं देशमुख साहेब, मला वाटतं लक्ष्मीकांत देशमुख साहेब. जर माझं चुकत नसेल, कारण मी इथला स्थानिक नाहीये, इथल्या बाकीच्या अंडरकरंटची मला कल्पना नाहीये, जे रेकॉर्ड्स आहेत तेवढं मी सांगतो. त्यांनी या प्रकरणात प्रशासक नेमावा अशी सूचना केली. त्यांनी एक अहवाल पाठवला. अहवाल अत्यंत भयंकर आहे. साहेबांनी आता सांगितलं पैसे नाही आहेत. अहवाल असं सांगतो की सोन्याचे दागिने येतात पण त्याची रजिस्टरवर नोंद येत नाही. हे मी नाही सांगत, हे कलेक्टरचं तिथलं ऑब्झर्वेशन आहे. अहवाल असं सांगतो की जवळजवळ 3 कोटीची रक्कम आहे जी मायनिंग, म्हणजे साहेबांनी जमिनीचं सांगितलं, मुद्द्याकडे यायचंय मला नंतर. तर या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशासक नेमावा. जवळजवळ 20 मुद्द्यांचं ते टिपण आहे. म्हणजे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेली चौकशी आहे ती, अशी जनरल चौकशी नाही आहे. 2010च्या त्या एका जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अहवालावरती पुढची ऍक्शन किती वर्षांनी झाली माहिती तुम्हाला? 2014 मध्ये. ती काय ऍक्शन होती की जिल्हाधिकाऱ्याच्या अहवालावरती तुमचं म्हणणं मांडा. आपल्याकडे कदाचित तो अहवाल आला असेल आणि माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की जर या प्रकरणात जन आंदोलन झालं नाही, याच्यात काही हायकोर्टात केसेस झाल्या नाहीत, तर देवस्थान समितीकडून उत्तर 2018 मध्ये जाईल. मी एका माणसाला याच्यात जबाबदार धरत नाही, त्यांनी सांगितलं त्यांच्या अडचणी आहेत. पण ह्या सगळ्यामुळे जी दुर्दशा होतीये ती भक्तांची, देवीच्या पैशांची आणि देवस्थानांची, ही थांबली पाहिजे असं माझं म्हणणं. सुनील घनवट, तुमची भूमिका मांडा हिंदू जनजागृती समितीचे अध्यक्ष म्हणून. नमस्कार. या संदर्भात तर हिंदू जनजागृती समिती गेली अनेक वर्ष लढा देते आहे आणि तो लढा एवढ्यासाठी आहे की कुठलंही मंदिर, मग ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणारं मंदिर असू द्या, शिर्डीचं साईबाबा मंदिर असू द्या, पंढरपूरचं मंदिर असू द्या, कुठलंही मंदिर कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा शासनाच्या ताब्यात असता कामा नये. मूलभूत 2 गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत. त्याला जर शिस्त लावायची असेल तर त्याच्यावरती कोणाचा कंट्रोल पाहिजे. अगदी. तर याच मुद्द्याकडे मी येतो या ठिकाणी की ज्या कारणानं शासन मंदिर ताब्यात घेतंय, एक तर भ्रष्टाचार प्रचंड आहे, व्यवस्था सुधारली पाहिजे म्हणून IAS अधिकारी बसवले जातात. एक उदाहरण मला सांगावं की ज्या ठिकाणी हे प्रशासकीय अधिकारी बसवले, ज्या ठिकाणी सरकारी समित्या नेमलेल्या आहेत, अशा कुठल्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला नाहीये. शिर्डीचं मंदिर आहे, जगजाहीर आहे भ्रष्टाचार. सिद्धिविनायक मंदिर आहे, 1.5 वर्ष आम्ही आंदोलन करतो त्या ठिकाणी. पंढरपूरचं मंदिर आहे. म्हणजे सरकारनं ताब्यात घेतलेलं कुठलंही मंदिर ज्याचं सरकारीकरण झालेलं आहे, या मंदिरात भ्रष्टच कारभार आहे, कुठलंही चांगलं काम झालेलं नाहीये. हा भाग समोर ठेवून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत 3067 मंदिरे येतात. या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं फंड्स कमी आहे, हे आहे सगळं. रिपोर्ट्स तर दाखवतात जिल्हाधिकाऱ्यांचे फंड्स किती येतात, कसे येऊ शकतात. अगदी मायनिंगचं उदाहरण घेतलं तर कोट्यवधी रुपयांचे फंड येऊ शकले असते याच्यामध्ये. मग मला सांगायचं असं आहे याच्यामध्ये की या पद्धतीने जर असं मंदिराकडे पाहिलं जात असेल, मग दुसरा प्रश्न उपस्थित होतो, मग सरकारला जर सगळ्याच गोष्टी चांगल्या सुधारायच्या आहेत शासनाला, मग तत्कालीन काँग्रेस गव्हर्नमेंट असेल किंवा सध्याचं शासन असेल, मग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनानंतर जर माझी माहिती चुकत नसेल तर 67,000 एकर जमीन ही वक्फ बोर्डकडे आहे. अनेक मशिदी आहेत, अनेक चर्चेस आहेत की ज्या ठिकाणी उत्पन्न चांगलं मिळतं. किती मंदिरं अशी मशिदी किंवा चर्च हे सरकारनं त्यावेळच्या सुद्धा किंवा आताच्या सरकार सुद्धा ताब्यात घेत आहे. आपण हा वेगळा मुद्दा आणायला नको. पण यातला महत्त्वाचा मुद्दा जो जमिनीचा मुद्दा आहे, मला हा कागद आहे, नाही हा कागदाचा उत्पन्नाकडे जातो. उत्पन्नाच्या बाबतीत असं आहे की 2008 किंवा 2009 मध्ये एक विधी व न्याय खात्याची समिती इथे येऊन चौकशी करून गेली. दुर्दैव असं आहे की ही समिती येऊन जाते. मी पंढरपुरात बघितलं, इथे पण बघितलं, ही समिती 2 ते 3 दिवस थांबते. कसल्या चौकशा करते प्रश्न आहे. पण त्या चौकशीमध्ये एक नोटेड मुद्दा असा आहे की देवस्थानचं 2008 मधलं उत्पन्न हे दर दिवसाचं 40,000, म्हणजे वर्षाचं साधारण 1.5 कोटीच्या आसपास ते जातं. हा प्रधान सचिव तेव्हा येऊन गेलेले 15/11/2008 आणि 16/11/2008. तेव्हा ते म्हणतात सरासरी रोजचं उत्पन्न 40,000. 2008ची आकडेवारी आहे. 2014-15 हळूहळू ती वाढत असावी असं धरावं आपण. तर मग हे उत्पन्न फक्त एका देवस्थानाचं, याचे हिशोब कुठे जातात हा पण एक प्रश्न तिथे निर्माण होतो असं मी म्हणेन. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. त्याबरोबर आता महत्वाचा जो मुद्दा आहे तो जमिनीचा मुद्दा. मी सांगतो नाही सर, त्याच्या आधी हा जो मुद्दा आहे की जे लोकांच्या मनातला आहे की ज्या पद्धतीनं दागिन्यांचं मूल्यांकन झालं
त्या पद्धतीनं देवस्थान समितीच्या मालकीच्या जागेची कधी तपासणी झाली, दागिन्यांचं मोजणी झाली मूल्यांकन का? झालेलं नाही. नाही, दागिन्यांचं मध्यंतरी काही प्रमाणात झालं मूल्यांकन. झालेलं नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले सांगतो, बरं. दागिन्यांच्या बाबतीत देवस्थान समितीने खुलासा केला. माझं पहिलं म्हणणं असं आहे की आमचं हे सगळं म्हणणं, ही जी तळमळ आहे ही देवस्थानच्या साठी आहे, त्यांनी त्याच्या विरोधात घेऊ नये. दागिन्यांचा जो खुलासा आम्ही बघितला देवस्थान समितीने केलेला, तो मोजून 7 देवस्थानांबद्दलचा आहे आणि तो पण 2000 महालक्ष्मीच्या देवीच्या दागिन्यांचं मूल्यांकन झालं त्यावेळेला. एक्झॅक्टली मी तेच म्हणतो, सगळ्यांचं नाही झालं. बरोबर, एक्झॅक्टली मी बरोबर, तेच म्हणतो. बरोबर. म्हणजे अशी कोणी इम्प्रेशन घेऊ नये की 3000 मंदिरातल्या संपूर्ण मालमत्तेची ऑडिटर तिथे असं म्हणतात, सतत ऑडिटरचा रिमार्क असा आहे तिथे की आम्ही जेव्हा विचारलं, मी तुम्हाला ते कोट दाखवतो तिथे, आम्ही विचारलं की एवढ्या सगळ्या देवस्थानांचे दागिने कोणाच्या ताब्यात असतात, आम्हाला उत्तर मिळालं की आम्हाला माहित नाही, तिथल्या पोलीस पाटलाच्या ताब्यात असतात असं त्यांनी उत्तर दिलं. मग आम्ही विचारलं की पोलीस पाटलांचे नाव पत्ते तुम्हाला तुमच्याकडे आहेत का, आता आम्हाला उत्तर आलं नाहीये. मग ते हँडओव्हर कसा करतात, पोलीस पाटील बदलतो, ती काय घराणेशाही नाही, तर चार्ज कसा हँडओव्हर करतात, आम्हाला उत्तर आलं माहित नाही. हे इतकं गंभीर आहे. म्हणजे मी सांगतो याच्यात काय झालेलं आहे. मी हे तुम्ही म्हणता त्याला त्याची ते म्हणतात ते खरं आहे. त्याचं मी कारण सांगतो. आपण महालक्ष्मी दागिन्याचं देवस्थानाचं दागिन्याचं मूल्यांकन केलं आणि ते आपले सेफ ट्रेझरीमध्ये आहेत, ते आपण सराफ हे करून हे जे 3000 देवस्थानच्या पर्यंत ही समिती पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः आम्ही असा एक प्रयत्न केला की आम्ही आता ठरवलं की आपण कोल्हापुरात मिटिंग घ्यायची नाही, इथून पुढे प्रत्येक ठिकाणी एक ठिकाणी जाऊन घ्यायची. पहिली मिटिंग आम्ही मातोंडला घेतली कोकणात, दुसरी मिटिंग आम्ही जतला घेतली. तिथले सगळे देवस्थानचे ते मानकरी आणि तिथले जे ट्रस्टीज होते ते आले, त्यातले बऱ्याच लोकांशी आमची चर्चा झाली. त्यांनी सांगितले वस्तुस्थिती की होय, आमच्याकडे देवस्थानचे दागिने आहेत, आमचे मानकरी मंडळींच्याकडे ठेवले जातात, पोलीस मंडळींच्याकडे ठेवले जातात. त्यानंतर जमिनी आहेत, जमिनीचा वसूल तिथले तलाठी करतात, इकडे भरला जात नाही. जमिनी किती आहेत, ऍक्च्युली माझ्या डोक्यात असं की जतला आम्ही गेलो तिथे 163 देवस्थान आहेत, जत तालुक्यामध्ये संस्थांकडून आले. प्रत्येक देवस्थानचे मंदिर आहे, प्रॉपर्टी आहे, जमिनी आहेत. तिथे एक आपण ऑफिस काढायला पाहिजे, किमान एक तिथे एखादा नायब तहसीलदार किंवा अव्वल कारकून ग्रेडचा माणूस नेमून त्याला सर्व देवस्थानच्या जमिनीची यादी करणे, मंदिराच्या प्रॉपर्टीची यादी करणे, तुम्ही म्हणता तसं देवस्थानच्या दागिन्याची यादी करणे, हे फार ह्यूज टास्क आहे. पण मुद्दा आहे की सरकारीकरण केल्यामुळे तिथला भ्रष्टाचार थांबेल का? आता हा भ्रष्टाचार जे आहेत ते म्हणतात भ्रष्टाचार आहेत. गेल्या 3 वर्षात तर आम्ही भ्रष्टाचार कुठला होणार नाही किंवा कमीत कमी होईल याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 3 वर्षात बरोबर आहे, पण गेल्या जर एक 30 वर्षात आपण बघायचं झालं तर 30 वर्षामध्ये मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीनं की मुळात देवस्थान समितीच्या मालकीची जमीन किती आहे हेच अजून माहित नाही. त्यातली मायनिंगला किती दिलेली आहे, कुळाच्या ताब्यात किती आहे, किती जमिनीवरती दावे सुरू आहेत, लीज किंवा करारानं किती जमिनी दिलेल्या आहेत आणि मंत्रालयात जाऊन किती जमिनींच्या खरेदी विक्रीचे आदेश आलेले आहेत, याची वर्गवारी कधी केली आहे का आपण? यामध्ये ह्या जमिनीचं जे संकलन आहे ते आपण करायचा प्रयत्न केला. पहिल्या ज्या जमिनी आपल्याकडे ओरिजिनल रेकॉर्ड आहे ते सर्वे नंबरमध्ये आहे. आता बऱ्याच ठिकाणी कन्सल्टेशन होऊन गट नंबर झाले. आम्ही मागचे 6 महिने जे ॲडिशनल कलेक्टर नेमले होते त्यांनी जवळजवळ 70% 7/12 गोळा केलेले आहेत आणि त्या गोळा केलेल्या 7/12मध्ये सर्वे नंबरचे मर्ज होऊन किती आलेले आहेत त्यांनी जवळजवळ आमच्याकडे 30-35 लाखाचा रेव्हेन्यू सुद्धा आम्हाला कलेक्ट करून दिला की जो अदरवाईज जो तलाट्याकडे जमा होतो आणि देवस्थान समितीला बसला. ह्या आम्ही त्याच्या बाबतीत एक सॉफ्टवेअर तयार करता येतं काय ज्याच्यामध्ये सर्व जमिनीची माहिती भरून दरवर्षी याचा खंड कलेक्ट होईल का, देवस्थानच्या जमिनीची माहिती कन्सल्टेट करणे आणि त्याचं उत्पन्न हे करणे हा एक मोठं काम आहे. हा प्रयत्न गेले कित्येक वर्ष झालेला नाही, वस्तुस्थिती आहे. आम्ही आल्यापासून प्रयत्न केलेला आहे आणि ह्या ज्या जमिनी पूर्वी डिस्पोज ऑफ झालेल्या आहेत, ज्या जमिनी डिस्पोज ऑफ झालेल्या आहेत किंवा निर्गतीकरण केलेलं आहे, खाजगी व्यक्तींना विक्री केलेल्या आहेत, त्या वेळच्या चॅरिटी कमिशनरची परमिशन किंवा त्या वेळच्या समितीने केलेलं आहे. त्याच्यावर आज मी भाष्य करणं योग्य होणार. पण सर तुम्ही आज त्याचबरोबर जिल्हाधिकारी आहात, म्हणजे 2012चा असा माझ्याकडे आहे की 2012 मध्ये मोरेवाडीला करवीर तालुक्यातील देवस्थान समितीची 50 कोटी रुपयाची मोक्याची जागा अवघ्या 4.5 कोटी रुपये दिलेली आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये स्पष्ट अहवाल दिलेला होता की विक्री परवानगी देणं उचित होणार नाही असा अभिप्राय देऊन सुद्धा पुणे विभागीय आयुक्तांना तरी सुद्धा हा व्यवहार झाला आणि हा परस्पर व्यवहार झाला. देवस्थान समितीचे तत्कालीन त्यावेळेचे जे सचिव होते त्यांचा याच्यामध्ये हा त्याचा आरोप होतोय. अशा पद्धतीच्या अनेक जमिनींची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करून घोटाळे झाले, विक्री झालेली ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कबूलच करताय म्हटल्यावर आता पुढे काय? पण मग त्याच्यातलं एक तुम्ही लक्षात घ्या, या ज्या जमिनीचं जे देवस्थान समितीच्या जमिनी खाजगी व्यक्तींना विक्री केलेल्या आहेत ह्या 1980-82 सालापासून आजाकीर केलेल्या आहेत. गेल्या 3 वर्षात आम्ही 1 गुंठाही जमीन कुणाला भाडेपट्ट्यानं सुद्धा दिलेली नाही.
जमिनीचे तुम्ही कुठलेही चार्ज फायदे- घेतल्यानंतर तुमचं म्हणणं असं कुठलाही प्रकार झालेला झालेला नाही. पूर्वी इतिहासात काय झालं पूर्वी असेल, इतिहासात जे झालेल्या गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा वेळोवेळी शासनाला अहवाल गेलेले आहेत. त्यावेळीच जे चॅरिटी कमिशनर होते त्यांनी परवानगी देऊन ह्या जमिनी विक्री करण्यात आलेल्या आहे त्यावेळेच्या समितीने. त्यानंतर हा जो याच्याबाबत वेगवेगळे जे हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय झाले, माझ्या माहितीचा जो लेटेस्ट निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा, त्याच्यामध्ये देवस्थान जमीन कुणाला डिस्पोज ऑफ करता येणार नाही असं रुलिंग आहे. दिस इज फॅक्ट. आणि विक्री झालेल्या आहेत ह्या जमिनीच्या बाबतीत काय करायचं हे शासन पातळीवर ठरणं किंवा धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं आहे याच्यामध्ये. तोच पण मूळ मुद्दा जो आहे त्यानुसार की देवस्थान समितीच्या ज्या काही हजारो एकर जमिनी आहेत त्याची अजून मोजणीच झालेली नाही. नेमकी जमीन कुणाच्या ताब्यात आहे, त्याचा वापर कशासाठी होतोय, त्याच्यातून किती उत्पन्न देवस्थान समितीला मिळते, असे अनेक प्रश्न आहेत. अजूनही काही प्रश्न आहेत, पण त्यावर एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. लक्झरी, ॲम्बियन्स, टेस्ट, फॅसिलिटीज. हॉटेल चैताली. तुम्ही यावं, तृप्त व्हावं असं नवं हॉटेल. संपूर्ण AC, डिलक्स, सुपर डिलक्स, अलिशान रूम्स, प्रत्येक रूम परिपूर्ण सुख सुविधांनी संपूर्ण. व्हेज नॉन व्हेज डिशेसचं डायनिंग, पंजाबी, चायनीज, इंडियन, कोल्हापुरी कुझीन, रूफटॉप पार्टी व्हेन्यू, प्रशस्त सुरक्षित पार्किंग, कॉन्फरन्स गेट टुगेदर साठी बेस्ट डेस्टिनेशन. हॉटेल चैताली कोल्हापूरच्या आदरातिथ्याचं आणि सर्वोत्तम सेवा सुविधांचं टॉप क्लास ठिकाण. हॉटेल चैताली, शंकर पाटील ग्रुपचा अभिनव प्रकल्प. हॉटेल चैताली, कदमवाडी रोड, राजगौरव हॉल समोर, कोल्हापूर. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. कोल्हापुरात बहरलंय आदरातिथ्याचं झाड. आपुलकीची मुळं, स्वादिष्ट मेनूची पानं फुलं आणि ग्राहक सेवेसाठी सज्ज हॉटेल K3. शिवाजी पार्क सारख्या मध्यवर्ती ठिकाणी शांत परिसरात प्रसन्न वातावरणात साकारलंय व्हेज, नॉन व्हेज, मल्टी क्युझिन रेस्टॉरंट. AC रूम्स, कॅफेटेरिया, कॉन्फरन्स हॉल यांनी परिपूर्ण देखणं थीम हॉटेल K3. आलिशान रेस्टॉरंट मध्ये मिळेल इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल फूड, अस्सल थाई, चायनीज आणि कोल्हापुरी डिशेस. वेल डेकोरेटेड रूम्स आणि विनम्र सेवा. त्यामुळं हॉटेल K3 म्हणजे सेवा स्वादाची अनुभूती न्यारी. हॉटेल दर्शनी ग्रुपचा नवा प्रकल्प हॉटेल K3, शिवाजी पार्क, कोल्हापूर. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतो आहोत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा एकूण कारभार. आपल्याला म्हटलं त्या पद्धतीनं देवस्थान समितीकडून अपेक्षा खूप आहेत. देवस्थान समितीचं उत्पन्न म्हणावं तसं वाढत नाही असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे देवस्थान समितीच्या करोडो रुपयांच्या जमिनी कवडीमोल दरानं काही लोकांनी घशात घालून घेतलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मला विचारायचंय, आपला जो जमिनीचा प्रश्न आहे तो बाजूला ठेवून देवीला येणारे जे काही शालू असतील, देवीला येणारे जे काही दागिने असतील त्याच्याबद्दल सुद्धा प्रॉपर त्याची नोंद होत नाही, त्याची प्रॉपर नोंदणी होत नाही, त्याचं प्रॉपर व्हॅल्युएशन दाखवलं जात नाही असा एक आक्षेप होतोय. आपण
आज मितीला जेवढे देवस्थानला व्हिजिटचे शालू येतात मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला तर माहित आहे जे जो तिरुपतीचा तो त्याचा एक थोडा लिलाव होतो तो ट्रान्सपरंटली होतो. बाकीच्या याचा सुद्धा आपण गावातील त्रयस्थ व्यक्तींचं व्हॅल्युअर म्हणून अपॉइंटमेंट करतो आपण स्वतः. त्याच्याबद्दल एक कालच एक मला एक भेटले, त्यांचं असं म्हणणं होतं की एखादा शालू आल्यानंतर तो शालू घ्यायचा, आणखीन तो देवस्थान समितीच्या ऑफिसमध्ये जाईस तोपर्यंत 4,000 रुपयाचं लेबल काढायचं, त्याला 500 रुपयाचं लेबल चिकटवायचं आणि नंतर लिलावामध्ये दाखवायचं तो शालू 800 रुपयाला गेला. तो शालू लिलावात घेणारे लोक पण देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांचेच लागे बांधे असलेले लोक 500 रुपयाचा शालू 800 रुपयाला विकत घेतला म्हणजे देवस्थान समितीला फायदा झाला असं कागदोपत्री दाखवायचं आणि प्रत्यक्षात 5,000चा शालू 800 रुपयाला घ्यायचा आणि पुन्हा बाजारात जाऊन विकायचा. हे असं एक रॅकेट आहे. मी जे म्हटलं मगाशी की तिथं जी इफेक्टिव्ह यंत्रणा पाहिजे आहे की तिथं एक देवस्थान समितीचा मॅनेजर म्हणून किमान काही गुणवत्ता असलेला विशिष्ट प्रकारचा माणूस जे पाहिजे, ती माणसं तिथं कमी असल्यामुळं जे जिथं उपलब्ध आहे त्या यंत्रणेकडून आपण काम करून घेतो. त्यामुळं त्याची जी रियालिटी आहे किंवा हे आहे ते लोक सांगतात, पण त्याचे व्हेरिफिकेशन करायला आपल्याकडे यंत्रणा नाही. मंदिरात आपल्याकडे 24 तास काही एखादा अधिकारी असायला पाहिजे, ती यंत्रणा नाही आहे. आज आपण अगदी मंदिर सुरक्षेबद्दल तुम्ही समाधानी आहात? मंदिर सुरक्षेबद्दल आज आपण तिथं 50 सिक्युरिटी गार्ड नेमलेले आहेत, त्याची एजन्सी आहे. याशिवाय पोलीस स्टेशनचे किमान 25 कर्मचारी ॲट ए टाइम असतात, एक PSI असतो आणि यासाठी मंदिरासाठी वेगळा कर्मचारी वर्ग पोलीस मंजूर व्हावेत. 71 पोलीसचा स्टाफ आणि राऊंड द क्लॉक एक ऑफिसर, याचा प्रस्ताव आपला होम डिपार्टमेंटला पाठवलेला आहे. परवा आपले गृहमंत्री महोदय आले होते, राज्यमंत्री, त्यांच्याकडे याच्याविषयी चर्चा झाली. पण मेटल डिटेक्टर असतील किंवा मेटल डिटेक्टर वगैरे घ्यायची आपली तयारी आहे. त्याच्यात इश्यू असा आहे मेटल डिटेक्टर आपण घेऊ शकतो पण ती ऑपरेट करणारी यंत्रणा आपल्याकडे नाही. त्या मुद्द्यावर तो आपण गेल्या वर्षभरात 2 वेळा त्याचं टेंडर काढलं. आपण यंत्रणा घ्यायला तर आम्ही अशा पद्धतीने मागितली होती ऑफर्स की मेटल डिटेक्टर तुम्ही बसवायचे आणि तुम्हीच ऑपरेट करायचे. तर ते ऑपरेट करायची यंत्रणा मिळत नाही, हा मुख्य अडचण आहे. आता शेवटी आम्हाला पोलिसांनी मान्य केले की आम्ही ऑपरेट करतो, त्यामुळे आता आम्ही परत त्याचं टेंडर काढतो. असे काही लिमिटेशन्स आहेत, त्याच्याबद्दल काय मगाशी तुमचा मुद्दा होता तो बोला. एक तर महत्वाचा मुद्दा की ज्या मुद्द्यांसंदर्भात खुलासा करतायत ते देवस्थान समितीत सुद्धा असा एक चांगला खुलासा करण्याचा प्रयत्न केला, तो मुद्दा म्हणून मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसमोर ठेवतो. अशा प्रकारचा खुलासा जर असेल तर हा अधिकृत मानायचा का? कुठलं लेटर हेड नाही, खाली कोणाची सही नाही याच्यामध्ये, हा प्रश्न आहे. आणि हा पगारी कर्मचाऱ्यांनी दिलेला खुलासा आहे. याच्यामध्ये जे प्रत्यक्ष याच्या पाठीमागे लपलेले आहेत ते कुठं बसलेत हा प्रश्न आहे. याच्यामध्ये मी एक मिनिट थांबवतो तुम्हाला. यांच्या मुद्द्याशी अनुसरून असं आहे की देवस्थान समितीचा कारभार बघणारे तिथले जे काही कारभारी आहेत यांच्यावरती तुम्ही नियंत्रण आणणार आहे का नाही? याचं कारण असं की 4 वर्षापूर्वी देवस्थान समितीचे तत्कालीन सचिव जे सहाय्यक सचिव होते सूर्यवंशी, त्यांनी सचिव देवस्थान समिती या नावानं इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये स्वतःचं खातं उघडलं होतं आणि त्या खात्यांवरनं 40,000 ते 1,00,000 रुपयापर्यंतचे रोखीचे व्यवहार आहेत. कायद्यानुसार तुम्हाला माहिती आहे 20,000च्या पुढे रोखीनं व्यवहार करता येत नाहीत, तरी सुद्धा त्यांनी रोखीनं काही व्यवहार केलेले दिसत आहेत. या सगळ्या प्रकरणातनं जर देवस्थान समितीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा जर त्यातनं दूषित होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांवरती तुम्ही पायबंद घालणार की नाही? आपण ते तत्कालीन सचिव होते, ते महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून आपल्याकडे आलेले होते. त्यांचे ते परत गेले त्या तक्रारीनंतर, त्यांची वेगळी चौकशी चालू आहे. परंतु त्यानंतर आपण निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गेले 3 वर्ष 4 कार्यभार ठेवलेला आहे आणि जेवढे व्यवहार आहेत ते सर्व आपण पारदर्शक करायचे प्रयत्न केलेले आहे. देवस्थान समितीचं व्हॅल्युएशन करताना सुद्धा कुणी एखादा मनी जरी त्या आपण कॅमेरा समोर ठेवून लाईव्ह त्याचं शूटिंग करतो. बरं, इन कॅमेरा आपण ऑन कॅमेरा आपण सर्व देणग्या दागिने यांचं संकलन करतो. पेटी उघडताना त्याचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग करतो. एक कर्मचाऱ्याने कुठे एक असा मनी जरी खिशात घातलेला आम्ही पाहिला तरी त्याला आपण निलंबित केलेलं आहे. त्यानंतर जे कर्मचारी वारंवार बरीच वर्ष इथं होते त्यांच्या आपण बदल्या केलेल्या आहेत. आपण ज्या उपलब्ध कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा भरपूर आपण याच्यामध्ये मला ॲट द कॉस्ट ऑफ इंटरप्शन मला असं म्हणावं असं वाटतं की त्यांची अडचण मी समजू शकतो, कारण जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून पण चार्ज बघायचा, देवस्थानचा एवढा मोठा चार्ज बघायचा, ह्या खऱ्या 2 खूप मोठ्या जबाबदाऱ्या. म्हणजे हे दुःख पण आहे त्या ह्याच्यातलं की हे सगळं असो, पण या देवस्थानाकडे बघताना म्हणजे देवस्थान हे कॉर्पोरेशन नव्हे, ही प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी नव्हे. भक्तांच्या ज्या भावना असतात तिथे जोडलेल्या, याचं जर तिथे लक्षात घेतलं तर आता मी अगदी 2 उदाहरणं देतो आणि माझे एक आव्हान आहे ते पण मी तुम्हाला म्हणतो
की ठीक आहे, जमिनीच्या बाबतीत तुम्ही म्हणालात की तुम्ही आल्यापासून अशा गोष्टी झाल्या नाहीत, दिस इज अ मॅटर ऑफ फर्दर स्क्रुटिनी, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. पण निदान ते चांदीच्या रथाबद्दल होतं. जिल्हाधिकाऱ्याचा अहवाल आहे, 283 किलो चांदी दिली आणि परत 20 किलो खरेदी करून दिली. तुमच्या स्टेटमेंटमध्ये 452 किलो चांदी भक्तांकडून आलेली, आकडे जुळत नाहीयेत. याचा खरा एक वेगळा अहवाल, त्याची चौकशी व्हायला पाहिजे, हा एक भाग आहे. दुसरा, तुमच्या खुलाशामध्ये आलं की 25,000 रुपये दर वर्षाला जमिनीच्या भाड्यातून येतात. माझ्या माहितीनुसार 23,000 एकर जमीन. बापरे. नाही, दोन गल्लत होते. माझं पूर्ण भाडा आहे, ह्या प्रॉपर्टीचा भाडा आहे. एक्झॅक्टली. सारा जो वेगळा होतो तो वेगळा होता. मी त्या प्रॉपर्टीच्या भाड्याबद्दलच जातो. 2 वर्ष 11 महिन्याच्या कराराने भाड्याने दिलं जातं. ही 2 वर्ष 11 महिने पुढची 15-20 वर्ष संपतच नाहीत, ती जमीनच गेल्यासारखी होते असं ऑडिटर म्हणतात. अशा गोष्टींमध्ये ही जी एकूण हतबलता दिसते की मला जे उपलब्ध आणि जिल्हाधिकारी साहेब जाहीरपणे सांगणार नाहीत, पण ते म्हणतात असं की येस, हे सगळं पुन्हा एकदा रिस्ट्रक्चर करणं आवश्यक आहे आणि तेवढे अधिकार आणि तेवढे मॅनपॉवर तिथे असणं आवश्यक आहे. येस, आय एम एक्झॅक्टली इन टू दॅट की ही हतबलता पण मी समजू शकतो की नाही होत आहे. पण मग आमचं आव्हान असं आहे, आणि हे कोणाच्या इंडिव्हिज्युअल गोष्टीबद्दल नाहीये. मग ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही ओपन करा ना, पब्लिकमध्ये येऊ दे ना. आधीच्या 50 वर्षात जे झालं, ज्या जमिनीचे घोटाळे झाले, चॅरिटी कमिशनर कडून फ्रॉड्युलंटली खोट्या पद्धतीने परवानग्या घेतल्या गेल्या, माझ्याकडे रेकॉर्ड आहे. देवीच्या साड्यांबद्दल आता तुम्ही सांगितलं, माझ्याकडे अधिकृत आहे. 2001 मध्ये आधीच्या सगळ्या साड्या एका प्रेम सेल्स अँड सर्व्हिसेस एजन्सीजने पत्र दिलं की आम्ही सगळ्या साड्या 3 लाखात घेतो, हे म्हणले घेऊन जा. आता ते किती लाखाच्या साड्या होत्या मला माहित नाही. असं आहे. देवस्थानला कळसाला सोनं बसवायचं, सोन्याचा पत्रा बसवायचा होता, त्याच्यातला घोटाळा आहे. विठ्ठलाई देवस्थानची काहीतरी 2,500 स्क्वेअर फुटाची जमीन विकली, त्याचं रेकॉर्डच बघायला मिळालं नाही. कुशिऱ्याच्या जमीन 100 वर्षापूर्वी दिलेली, त्याचे कागदपत्र नाहीत. केरली, मोरेवाडी, कदमवाडी अशा अनेक मोक्याच्या जागा अनेकांच्या घशात गेल्या, ते सगळ्यांना माहिती आहे. आणि साहेब, दागिन्यांच्या बद्दल, ज्योतिबा देवस्थानाबद्दल ऑडिटर म्हणले मला दागिने बघायचे. तिथे लिहिलेलं की इथे चांदीचा घोडा आहे, रेकॉर्डमध्ये होतं. हे म्हणले मला प्रत्यक्ष बघायचं. प्रत्यक्ष उघडल्यावरती सोन्याची मोहनमाळ मिळाली. आता ही मोहनमाळ कोणाच्या गळ्यात जात होती हा प्रश्न आहे. माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे, तुम्ही पत्र पाठवली असतील, तुम्ही तुमच्या स्तरावरती तो चांगला करायचा प्रयत्न केला असेल, पण वेदर दिस इज सफिशियंट, आय होल्ड दिस इज नॉट, हे पुरेसं नाही. आणि एक प्रशासकीय अधिकारी आहे, ती जी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीला मग मी पुरा पडतो का, असं जर उत्तर असेल, आणि तू ऐका सर माझा मुद्दा होतोय, असं जर असेल तर तुम्ही त्या सगळ्यांना पाठीशी घालता आहात का, असा प्रश्न निर्माण होतो. माझं आव्हान आहे इथे की तुम्ही हे सगळं लेट इट गो, सगळ्यांसमोर येऊ दे ना. एक मुद्दा, जनता ठरवेल त्याच्यामध्ये काय करायचं. माहितीच्या अधिकारात सगळी माहिती उपलब्ध आहे, याच्यामध्ये सिक्रेट काही नाही. त्यामुळे कुठली माहिती मुद्दा म्हणून हाईड करतोय किंवा देत नाही असं नाही, मी तसं म्हणत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की मी स्वतः काही गोष्टी सांगितलेल्या आहे की हे आहे, अशी वस्तुस्थिती आहे, त्याला काही लिमिटेशन्स आहेत, ते आपल्या सर्वांना माहित आहे. यामध्ये आज असं दिसतंय की देवस्थानची मॅनेजमेंट आणि तिथं ऍक्च्युली जे ऑन ग्राउंड जे पूजा अर्चा करणारे मंडळ आहेत, ह्या दोन्हीमध्ये समन्वय साधून हे काम पुढे जात आहे. याच्यामध्ये जो तिथला कर्मचारी वर्ग आहे, उदाहरणार्थ ज्योतिबावरचा आहे किंवा महालक्ष्मी मंदिरातला आहे, ह्याचा जो त्याची त्या ठिकाणी जी ग्रीप असायला पाहिजे, ती ग्रीप कदाचित कमी पडते का, असं कधी कधी शंका येण्याइतपत आहे. तिथलं स्ट्रेंथनिंग करायला पाहिजे. जसं जमिनीच्या बाबतीत सुद्धा म्हटलं की ते जी सगळी माहिती काढायला जो ते कॉम्पिटंट ऑफिसर तिथं पाहिजे, तशा पद्धतीचं ते इथं सुद्धा मंदिरामध्ये यंत्रणा आहे का, हा एक महत्वाचा प्रश्न. मी अगदी माझा वेळ संपत चाललाय, प्रश्न खूप आहेत, पण सर म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे की अजूनही आपण देवस्थान समितीच्या ज्या मालकीच्या जमिनी आहेत त्यांची पूर्ण मोजणी केलेली नाहीये कधीच? मोजणीच्या अगोदर ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे, ते डॉक्युमेंटेशनची प्रोसेस चालू आहे, ही वस्तुस्थिती आहे. ज्या जमिनी आहेत, पूर्वीचं रेकॉर्ड आहे ते सर्वे नंबर मधला आहे, आता गट नंबर मधला रेकॉर्ड आपण संकलित करतोय, आणि हे संकलित एकदा रेकॉर्ड झाल्यानंतरच आपल्याला कळेल की एक्झॅक्टली आपल्याकडे जमीन जमीन किती माहितच नाही आपल्याला. याच्यात एक ऍड करतो, हे जे 25,000 एकर सांगतात ही कदाचित जिल्ह्यातली जमीन असेल. आपल्याकडे आज जे रेकॉर्ड अवेलेबल आहे त्याप्रमाणे आपल्याकडे 17,000 एकरच्या जमीन. याच्यासाठी आपण काय टाइम लिमिट ठेवणार आहात का? टाइम लिमिटसाठी यंत्रणा आज आपल्याकडे उपलब्ध नाही. माझा मुद्दा तो नाहीच. आपल्याकडे एक त्याच्यापूर्वी एक मी असं विचारतो, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेनं प्रश्न उपस्थित केला होता. 22/3/2014 एका भक्तानं 2 किलो चांदी महालक्ष्मीला अर्पण केली आणि त्याबद्दल 4647 क्रमांकाची पावती त्याला देण्यात आली. पावतीवरती जी दिली पावती त्याच्यावरती 2 किलो चांदी आहे, पण महालक्ष्मी मंदिराच्या व्यवस्थापनाच्या ऑफिसमध्ये जी काही पावतीची मूळ कॉपी आहे त्याच्यावरती मात्र दुसरीच नोंद दिसतीये.
या संदर्भात ही जी काही तफावत दिसतीये, नोंदीमधली दागिन्यांच्या अनियमितता दिसतीये, ही अतिशय गंभीर बाब आहे आणि याबद्दल तुम्ही 18/6/2012 चौकशीचे आदेशही दिलेले आहेत. तर या संदर्भामध्ये तुम्ही आता पुढे काय करणार आहात? ती माहिती पावतीच्या नंबरमध्ये फरक आहे. ऍक्च्युली ती माहिती आहे आपल्याकडे, जे डोनेशन दिलेले आहे पावती आहे 2. पण म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की 2 किलो चांदी दिली असं त्या भक्ताचं म्हणणं आहे, पण प्रत्यक्षामध्ये रिसिव्ह करताना 2 किलो चांदीचा उल्लेखच नाही. 2 किलोची पावती दिलेलीची आपल्याकडे रेकॉर्ड आहे. म्हणजे तो मुद्दा क्लिअर आहे. अशाच पद्धतीने मला विचारायचं आहे लाडू विक्री प्रकरणाबद्दल. मध्यंतरी खूप गाजलेलं होतं हे प्रकरण. काय नेमकं आता काय ठरवलेत तुम्ही याबद्दल? म्हणजे लाडू विक्री म्हटलं तरी आता हसा लागतात लोक. याच्यावरून या मुद्द्याचं तो ताणला गेला होता हे लक्षात येतं. याच्यामध्ये जेव्हा तो विषय चालू झाला त्याच्यात अनियमितता होती, त्याच्यात काही चुकलं होतं की नाही हे पहिलं त्यांनी सांगावं, मग पुढे काय बरोबर. मी आपल्याला सांगतो की हा लाडू विक्रीचा विषय यामध्ये आपण रियालिटी काय आहे आणि याचं काय हाईप तयार होतं. तुम्हाला बोलताना काही मर्यादा आहे, तुम्ही समजू शकतो साहेब. तरी मोकळेपणानं सांगा की खरोखर त्याच्यामध्ये कुणाला तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत होता की नव्हता? लाडू विक्री हा विषय असा आहे, एक तर आपली लाडू विक्री मर्यादित असते, जी काय असेल ती साहेब. माझं म्हणणं रोजचे 10 असू दे, रोजचे 1 लाख असू दे. दुसरा विषय की लाडू विक्री ही आपण महालक्ष्मी मंदिरात आहे का? नाही सर, गैरव्यवहार झाला होता की नव्हता? गैरव्यवहार नव्हता. पण कुणाला पाठीशी घालण्याचा असं काही प्रकार झाला होता का? नाही, त्यांचं म्हणणं नाही आहे. मी तुम्हाला माझ्याकडची माहिती सांगतो आणि हे तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यात घ्यायचं असेल तरी तुम्ही घ्या. हे बघा, हे मागच्या जिल्हाधिकाऱ्याचा अहवाल. हे मी मागच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या काळात जो इथून तो इश्यू चालू झाला ना सर, हे बघा, हे इथे हे 4 जणांनी दिलेले रेट्स होते. हा निशांक हराळे यांनी सगळ्यात कमी रेट दिलेला, माल मजुरी 385 आणि पैकी मजुरी 70. असं असताना विजय करजगार यांना ते टेंडर देण्यात आलं. ते 400 रुपयाचं होतं, म्हणजे 15 रुपये जास्त शेकडामध्ये, आणि मजुरी त्याची 125 रुपये होती. सगळ्यात कमी त्याच्यात 70 होती. असं टेंडर पास झालं. त्याच्यामध्ये लाडूची क्वालिटी, त्याचं परीक्षण आणि ते चेकिंग करणं ते झालेलं 2008 मधलं दाखवतंय, 2010 मधलं दाखवतो. बघा तारीख बघा. हे घ्या ना सर, तुम्हाला मी कागद दाखवतो. 2010चा अहवाल आहे. आणि हे जे तुम्ही म्हणताय हे 2010 मध्ये इश्यू तो ऑफिशियली कलेक्टरनी तपासलेला आहे आणि सगळी प्रक्रिया नियमबाह्य झालेली. 2012 बोलतो मी, 2012. पण सर पुन्हा मुद्दा तोच आहे की तुमच्या माघारी तुम्ही येण्यापूर्वी जे काही झालं याचं उत्तरदायित्व आता कोणच घेत नाही. म्हणजे आणखी 4 वर्षानंतर समजा यातले काही घोटाळे असतील किंवा काही जर असतील तर तुम्ही व्यक्तिगत दोषी असणार नाही. ही यंत्रणेबद्दल आपण ऐकून बोलतोय, त्या सिस्टीम बद्दल बोलतोय. त्या सिस्टीमला कुठेतरी आपण काही शिस्त लावणार आहोत का, वळण लावणार आहोत का, हा मुद्दा आहे. मला तर यांचं कौतुक करावं असं वाटतं की काहीतरी त्यांनी तिथे प्रयत्न केलेला, नक्कीच केलेला. पण ऍट द सेम टाइम जर आधी झालेल्या, आणि म्हणून तितक्या ठामपणे सांगतो गेल्या 3 वर्षामध्ये 1 इंच जमीनचा गेलेला नाही. म्हणजे याबद्दल तुमचं कौतुक केलं पाहिजे. पण गेल्या 10-15 वर्षात, गेल्या 20 वर्षात जे काही झालेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कबूल करू शकत नसला, तुम्हाला माहिती आहे की या सिस्टीम मध्ये खूप त्रुटी आहेत. म्हणूनच मी आणि खरी तुमची जबाबदारी येते की लोकांसमोर ते येऊ दे. आणि सर तुम्ही त्याच वेळेला जिल्हाधिकारी म्हणून पण काम करतात, तर का नाही यांना सगळ्यांना छडी उगारून वटणीवर आणत तुम्ही? हाच प्रश्न आहे. सांगतोय मी, 1-2-3 इथं गोष्टी करणं गरजेचं आहे. आज इमिजिएट तुम्हाला या सिस्टीममध्ये इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर काही सिस्टीम सुधारल्या पाहिजेत, काही स्टाफ दिला पाहिजे. ज्या पूर्वी ज्या ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, उदाहरणार्थ ते लाडूचं सांगितलं वगैरे, त्याच्या वेगळ्या एन्क्वायरीज त्या ठिकाणी चालू आहेत. नाही साहेब, आता 2012ला तुम्ही आला म्हणता, आता 2015 आहे. इन्क्वायरीसाठी 3 वर्षाचा कालावधी हा सफिशियंट आहे. एवढे 3 वर्षामध्ये लाडूचा पण एखाद्या त्यावेळेचे सचिव होते, त्याचे वेगळे. माझं म्हणणं असं आहे, त्यावेळेच्या सचिवांबद्दल तर एक वेगळा एपिसोड होईल. दुसऱ्या एका मुद्द्याकडे जायचंय, तो म्हणजे मोटर खरेदी प्रकरण. त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल असा आक्षेप घेतला जातोय की 17 लाख रुपयांची इनोवा घेण्याचं काही कारण नव्हतं. ऑलरेडी देवस्थान समितीकडे 3 गाड्या आहेत. अशा वेळेला एवढी महागडी गाडी घेण्याचं कारण काय? दुसरा मुद्दा, त्याच्यासाठी राज्य शासनाने तुम्ही परमिशनच घेतली नाहीत. 2 गोष्टी आहेत की देवस्थानचे जे निधी आहे त्याच्यातून गाडी घेण्याविषयी राज्य शासनाची परवानगी घेण्याविषयी कुठं तरतूद नाही आहे. देवस्थान समितीनं ठराव करून ही गाडी घेतलेली आहे. ती घेण्यापाठीमागे एकच उद्देश होता की सर्व समिती सदस्यांचं असं म्हणणं होतं की वारंवार फिरती करावी लागते, एक चांगली गाडी असावी. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीशिवाय शिर्डी संस्थान किंवा सिद्धिविनायक यांच्याकडे चांगल्या आणि कितीतरी गाड्या आहेत. आपले अँबेसेडर होते त्या पूर्वीच्या अध्यक्ष, 2 अँबेसेडर आणि 1 बोलेरो. एक अँबेसेडर होते ते कंडेम झालेले आहे. आज एक बोलेरो आहे आणि आता ही इनोवा गाडी आहे. देवस्थान समिती 6 जिल्ह्याचं ज्युरिडिक्शन आहे.
3000 देवस्थानं आहेत, आपण सांगतो एवढ्या जमिनी आहेत, एक चांगल्या पद्धतीची गाडी असावी हे सर्व सदस्यांचं म्हणणं होतं, म्हणून ती केवळ घेतलेली आहे. दुसरी गोष्ट असाही विचार झाला की उद्या जर लोकनियुक्त पदाधिकारी आले तर त्यांना पण सुटेबल अशी गाडी असावी. परत प्रश्न येऊ नये की ती बदलायची. अच्छा, म्हणजे पुढच्या राजकीय लोकांचा आपण विचार केलाय त्याच्यामध्ये, असे सर्वांगीण विचार करून तो निर्णय घेतला. पण त्याच्यापुढून अशी तक्रार होती आहे की त्या गाडीचा वापर खासगीकरणासाठी, वैयक्तिकरणासाठी होतोय. वैयक्तिकरणासाठी बिलकुल नाही. जिल्हाधिकारी म्हणून माझ्याकडे अजून एक वेहिकल आहे आणि तुमच्याकडनं असं नव्हे, पण काही अन्य सदस्य आहेत. आणि एक प्रकरण तुम्हाला माहिती असेल, काही वर्षापूर्वी 900 रुपयाच्या चेकसाठी सही आणायला 3000 रुपयाचं डिझेल खर्ची घातल्याचं आहे प्रकरण. त्याच्या संदर्भातली कागदपत्र आहेत. म्हणजे एका सदस्यांची सही पाहिजे म्हणून ती सही घ्यायला त्यांच्या घरी जायसाठी 3000 रुपयाचं डिझेल खर्ची घालून तो 900 रुपयाच्या चेकवर सही आणली गेली. हा जो सगळा काही कारभार आहे याच्यावरती कुठेतरी नियंत्रण आणलं पाहिजे का नको? आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये मी थोडंसं असं म्हणेन की जी उत्तरं आतापर्यंत सरांनी दिली, विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिम इन पर्सन, हे सगळं तांत्रिक उत्तर आहेत. याची चौकशी चालू आहे, हे झालं आहे. तुम्ही जबाबदार लोक प्रशासक तिथले म्हणून हे सगळं आज महालक्ष्मी भ्रष्टाचार कृती विरोधी समिती स्थापन झाली. हे माहिती अधिकारातच आम्ही काढलं. ते बंधनकारक आहे, ते तुमचं प्रिरोगेटिव्ह नाही. हा पहिला मुद्दा. तुम्ही ह्याच्यात मग ठीक आहे, होत नाहीये ना, तुम्ही प्रस्ताव पाठवले, होत नाहीये, पोचत नाहीये, आधीचे भ्रष्टाचार आहेत तुम्ही मान्य करताय, लोकांसमोर येऊ दे ना, जनता ठरवेल पुढे काय करायचं. तोच आहे, किती जमिनी येणे झाल्या, किती जमिनी रहिवासी आणि कमर्शियल वापर होतोय, बेकायदेशीर नोकर भरती, हे प्रकरण मध्यंतरी गाजलेलं होतं. याच्याबद्दल आता पुन्हा कोर्टात केस चालू आहे. आणि हे म्हणजे देवस्थान समितीबद्दल खरं तर मी सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं या समितीचा कारभार नियमांच्या अधीन राहून व्हायला पाहिजेच. कारण ती लोकांची समिती आहे आणि त्याच्याबद्दल भावना जोडल्या गेल्या. लोकांचा देवी देवतांशी जो काही एक भावनात्मक संबंध असतो त्याचा विचार केला गेला पाहिजे. इथे तर काय वागलंय की आपण कायदे पण पायदे तुडवतोय आणि लोकांच्या भावनांशी पण खेळतोय आणि आधीचे सगळे भ्रष्टाचार आपण परत झाकून ठेवतोय. एक्झॅक्टली. पुन्हा गेल्या 30 वर्षात जे काही झालं त्याच्याबद्दल उघडपणानं कुणीच बोलत नाही. मला वाटतं सर या संदर्भामध्ये तुम्ही आता जर थोडीशी आक्रमक आणि ठोस भूमिका घेतली तर कदाचित या सगळ्यातनं थोडेसे काहीतरी वातावरण निवळेल आणि लोकांसमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. ज्या काही तुमच्यासमोर मर्यादा असतील त्या मर्यादा लक्षात घेऊन सुद्धा लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. देवस्थान समितीचा कारभार चांगला चालावा हे म्हणतात. त्या पद्धतीने हे आंदोलन हे काही विशिष्ट कोणा विरोधात नाहीये. हे कारभार चांगला चालावा, त्याला एक शिस्त यावी याबद्दलचं आंदोलन आहे. त्यामुळे वेगळी काही त्यांची मागणी नाही किंवा त्यातनं त्यांचे व्यक्तिगत काही इंटरेस्ट नाहीयेत. ह्याच्यामध्ये कारभार सुधारावा एवढीच तुम्ही मागणी आहे. या मागणीचा आपण विचार करावा एवढीच अपेक्षा आहे. याच्यामध्ये गेली जो काही कालावधी आपण इथं जिल्हाधिकारी म्हणून आहे त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. जमिनीचा रेकॉर्ड कलेक्ट करायचा प्रयत्न केला, दागिन्याचं व्हॅल्युएशन केलं, डोनेशनचे अकाउंटिंग प्रोसिजर्स व्यवस्थित केल्या, स्टाफच्या बाबतीत स्टाफिंग पॅटर्न तयार करून त्याची मागणी केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ऍक्च्युली ह्या 3000 ज्योतिबा महालक्ष्मी शिवाय इतर देवस्थांची काय परिस्थिती आहे आणि तिथं काय करता येईल याच्यावर आपण प्रयत्न केला. मुद्दा असा आहे की इथली सिस्टीम स्ट्रेंथन झाली पाहिजे आणि कदाचित प्रोफेशनल पद्धतीचे पदाधिकारी आले तर अधिक जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. सर पण याच्यामध्ये एक मांडतायत सगळं, पण मला काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित करायचे की फक्त सिस्टम सुधारून, प्रशासक नेमून, स्टाफ बदलून ह्या गोष्टी सुधारणाऱ्या नाहीयेत. या संदर्भात आज ज्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत जसं त्यांच्या कालावधीत नाहीयेत असं ते म्हणत आहेत. 1969 पासून 2003 पर्यंत 35 वर्षामध्ये ऑडिट झालेलं नाहीये. ह्याचं दायित्व कोण घेणार आहे? झालेलं नाहीये तर ज्या संबंधित लोकांना आहे त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे की नाहीये? आता साहेब म्हणतात मी 2012 पासून आलेलो आहे, 2012 म्हणतायत ते, आज 2010 नंतर माझ्या माहितीप्रमाणे 2015 चालू आहे. आता ऑडिट चालू आहे. 5 वर्षातला रिमार्क आहे. ऑडिटच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वर्षी ऑडिट झालं पाहिजे. ऑडिट झालेलंच नाही, अजून चालू आहे असं म्हणतायत. दुसरा एक मिनिट माझा विषय पूर्ण करू द्या. हा दुसरा मुद्दा याच्यामध्ये खाणकाम हा महत्वाचा विषय तो त्याच्यामध्ये आला पाहिजे. मायनिंगचा विषय त्याबद्दल तुम्ही मगाशी बनवतात. मायनिंग बद्दल असा विषय आहे की ते मायनिंग लीजवर दिलं जातं आणि ते कायम रिलीज होत राहतं आणि त्यातनं नेमके किती उत्पन्न मिळतं हा एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे याच्यावरती कोणी पीएचडी पण करू शकेल. नाही या संदर्भात सर एकच मिनिट मला अजून 2 मुद्दे या ठिकाणी मांडायचे. जे आपण भाडेपट्टीविषयी बोलतो आहे, 2 वर्ष आणि 11 महिन्यांचा करार केला जातो या संदर्भात आहे. दर ठरवण्यात आलेला नाही मायनिंग बद्दलचा, हा महत्वाचा मुद्दा आहे. ऑडिटच्या संदर्भात मधल्या कालावधीमध्ये कोणी नव्हतं त्याच्यामध्ये, हा महत्वाचा मुद्दा आहे. मूळ हेतूशी समिती व्यवस्थित वागत नाहीये, हा मुद्दा आहे याच्यामधला. या सर्वांना जबाबदार कोण आहे आणि त्याच्यावर कारवाई होणार की नाही, कधीपर्यंत होणार? व्यक्ती
व्यक्तिगतरित्या माझा तुमच्याशी प्रश्न नाहीये, हा पूर्ण महाराष्ट्रामधली जी मंदिर आहेत जी सरकारच्या ताब्यामध्ये आहेत, आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आतापर्यंत त्याच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये या सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. संबंधित जे कोणी दोषी आढळतील, मग प्रशासकीय अधिकारी असू द्या, राजकारणी असू द्या, संबंधित स्टाफ असू द्या, यांना शिक्षा झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे आणि प्रत्येक मंदिर जे आहे भक्तांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे याच्यामध्ये. आणि ज्या पद्धतीने आपण सांगता आहात, आपल्या गोष्टींना मी आदर देऊन या ठिकाणी सांगतो की व्हायला पाहिजे, करत आहोत, पण याला काही टाइम लिमिट आहे की नाही, ह्याचं दायित्व कोण घेणार आहे की नाही? मायनिंग बद्दल आधी मला सांगा. नाही, यांचा जो मायनिंगचाही सांगतो, यांचा जो मूलभूत विषय आहे की हे भक्तांच्या ताब्यात असावे की शासनाच्या आहे, हा धोरणात्मक विषय आहे आणि त्याच्याविषयी बरीच चर्चा आणि देश स्वतंत्र झाल्यापासून आम्ही आमची मागणी सांगतो, तुम्ही तुमची मागणी आहे, पण हा धोरणात्मक विषय. मायनिंगच्या बाबतीत 1983 साली एक आपण जमीन मायनिंगसाठी दिलेली आहे एका कंपनीला. त्यानंतर 84 साली एक कायदा आला की जे जमिनीतले जे मेजर मिनरल्स आहेत ते सर्व मिनरल्स हे शासनाच्या मालकीचे आहे, रॉयल्टी शासनाला जमा झाली पाहिजे. तो ऍक्ट त्या संबंधित माणसाने चॅलेंज केलेला आहे आणि त्याची जी आतापर्यंत जी रॉयल्टी कलेक्ट झालेली आहे ती सर्व रॉयल्टी एका शासनाच्या आरडी अकाउंटला जमा झालेली आहे. बर. त्यानंतर तो अखंड ते केस चालू आहे. आम्ही आल्यानंतर बरीच ते प्रेस केली, मी स्वतः 2-3 वेळा जाऊन आलेला आहे. आज मुद्दा असा आहे की त्या एन्व्हायरमेंटलचे स्ट्रिक्ट रूल्स आले, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नाही, इको सेन्सिटिव्ह झोन आहे, त्यानंतर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी तिथे आलेली आहे, त्यामुळे ती माईन बंद आहे. जो हा लिगल प्रश्न ज्यावेळी ठरेल की हे रॉयल्टी शासनाला जमा व्हावी का देवस्थान समितीला जमा व्हावी हे ठरेल, त्यावेळी ते पैसे आपल्याला मिळतील. याच्याबद्दल मी सांगतो, यांनी तांत्रिक उत्तर दिलं. ऑडिटरला कशी उत्तरं दिली गेली आहेत मी तुम्हाला सांगतो. ऑडिटरला सांगितलं गेलं 13-14 वर्ष स्वाती मिनरल्स कलेक्टर ऑफिसला भरणा करत आहे. हो, भरतात, सांगतो ना सर. हा, इथे माझ्याकडे कलेक्टरनी ज्या रकमा आल्या त्याचा हा सगळा एक रेकॉर्ड दिलेला आहे. तर या रकमांमध्ये स्वाती मिनरल्स 13-14 वर्षांपासून भरत आहे असा उल्लेखच नाही. दुसरं, युनिव्हर्सल माइनच्या बद्दल असंच ऑडिटरला उत्तर दिलेलं आहे. दोन्ही गोष्टी पूर्ण चुकीच्या ऑडिटरला सांगितल्या होत्या. अशा गोष्टी इथे होत आहेत. दिशाभूल किती तुमचं म्हणणं. एक्झॅक्टली. एकूणच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभाराबद्दल अनेक प्रश्न आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांना अजून उत्तर मिळत नाहीये. जिल्हाधिकारी महोदयांचं म्हणणं असं आहे की हे संपूर्ण रिस्ट्रक्चर केलं पाहिजे, स्ट्रेंथनिंग केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत, पण अजूनही 100% त्याला यश मिळालेलं नाहीये. त्यामुळे लोकांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तरदायित्व नेमकं कुणाकडं हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. देवस्थान समितीचा कारभार पारदर्शी झाला पाहिजे, लोकाभिमुख झाला पाहिजे आणि ज्या कारणासाठी कधी काही आपल्या राजे रजवाड्यांनी जमिनी दिल्या होत्या त्यांचा योग्य वापर व्हायला पाहिजे. भक्तांच्या दातृत्वातून मिळणारी जी काही निधी त्यात तयार होतोय त्या निधीचा चांगला वापर करून जर चांगल्या सुविधा दिल्या तर मला वाटतं देवस्थान समितीला सगळेच जण मनापासून दुवा देतील. पण सध्या तरी देवस्थान समितीच्या कारभाराबद्दलचे प्रश्नचिन्ह अजूनही थांबलेलं नाहीये, संपलेलं नाहीये. आज आमच्या स्टुडिओमध्ये तिन्ही मान्यवर आले, या विषयातील स्पष्टपणानं मोकळेपणानं बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.